पहिल्या नजरेत एवढी कसं काय आवडली लाग म्हणून मारायला ओढा आपल्याला आत्ता नाव पाहिजे डायरेक्ट नाव घ्यायला लागणार. माझी बायको आहे इंग्लिश. तर आज आपण आलेलो आहे MR ग्राउंडवर. MRच्या ग्राउंडवर इथं इकडे हा पोरं फुटबॉल खेळत आहेत आणि इथं एक आपल्याला नवीन प्राणी गावलेला आहे. तर हा प्राणी काय करत असेल या इकडे विचारूया आपण. कम या जल्दी हो. कोण आहेस तू? काय काय करायला आला तिथं? एवढं पावसानं घाण झालेलं स्टेडियम भरलेलं असून तरी पण तू एक स्वच्छ जागा हुडकून इथं बसायला आलास. तर असं वाटलं मला काय तरी तुझ्या मनात लपले. काय मनात काय लपले तुझ्या? 2 दिवसापूर्वी ब्रेकअप झाला. तुम्हाला काय वाटतं की मला बघून तुम्हाला असं काय वाटतं की हा कशामुळे परेशान बसला? असं कॅमेरामॅन तुम्हाला काय वाटलेलं? कॅमेरामॅन मला काय वाटतं? मला वाटतंय मला कायच वाटतं कॅमेरामॅन पण कन्फ्युज आहे कारण ब्रेकअप झाले म्हणतोस खरं. अच्छा, त्या तसं ब्रेकअप म्हणता येणार नाही, पण मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. ओके ओके. आणि परवा काय झालं, माझे फ्रेंड्स होते. ते फ्रेंड माझे जुने फ्रेंड्स होते. आणि त्यातला एकटा राहतो मुंबईला आणि उरले 2 आम्ही इथेच राहतो. वगैरे परीक्षा झाले, तो पण आलेला 2 दिवस. ओके हां. परवा जन्म असल्यामुळे आमचं ठरलं हा वर्ल्ड कपची मॅच पण आहे, सूर्याला बघायला जायचं, मॅच बघायला जायचं. सूर्याला गेलो. ते वर्ल्ड कपची मॅच होती अच्छा, त्याचा ते काय? ट्विस्ट होता काय वर्ल्ड कपच्या मॅचमुळे तर पूर्ण ड्रिंकर्स तिथे आले होते आणि एवढी अक्षरशः गर्दी झाली होती ना की तिथं स्क्रीनिंग वगैरे सुरू असणार. हां, स्क्रीनिंग वगैरे सुरू होतं. आणि मग त्यामुळे आमचं ठरलं की बाबा हा बाहेर जायचं. फिरून पण झालं, बरेच दिवसात फिरलो आपण. आणि शेवटला काय ठरलं की बाबा चला सूर्याला परत जाऊया. सूर्याला जाता ठरलं की बाबा सूर्यावर आता गर्दीच आहे कशी पण. साडला गेलो नाही, मग गेलो आपण साडला. गेम चेंजर आहे मी लक्षात असेल म्हणून मी म्हटलं काय तू चिकन सरकार घे. तुम्ही केले मार्केट. जाम केलंय तो माझा तर पॉईंट बघा की तूच काय जरी मासा तुझ्या पहिला पुचून घे की खायला. मग तो विषय झाला. बांगड्याच्या थाळ्या आल्या तिथे एक बांगड्यासारखी पोरगी आली होती. बांगडा नको रे सुरमई म्हण. सुरमई सारखी पोरगी, सुरमई पकलेट होती, जलपरी म्हणा. कारण तिची आठवण आली हो, मग परत तिच्यासाठीच रडायला लागलो. पुन्हा सुरमई आली तिथं. सुरमई आल्यानंतर पुढे काय झालं? तिची आठवण यायला लागल्या. सुरमईची असणारच पोरगा. म्हणजे एवढं कसं काय, म्हणजे पहिल्या नजरेत एवढी कसं काय आवडली एखादी पोरगी? कारण की तिचं तर हे जास्तच वेगळीकडे चाललेलं आहे त्यामुळे आपण इथनच कट करूया. जर समजा तुम्हाला 3 लोकांसोबत डिनरला जायचं आहे, जीवन किंवा मेलेली 3 लोक, तर कोणाकोणासोबत जाणार? एक एक करून जायचं. सर ना माझ्या डिनरला पैसे तुम्ही घालणार ना? अबे साले. हा, आपलं बोलायला हम लोगों ने पाहिजे. गरीबी देखी. पहिला मान देईन डिनरला माझे पप्पा. पप्पांसोबत जाणार. पहिला पप्पांना घेऊन जाणार. दुसरा ते माझे फ्रेंड्स आहेत ते साहिल, आदित्य भोसले म्हणा. पण त्यांच्यासोबत पण तुम्ही जात असणार ना वरच्यावर डिनरला वगैरे. डिनर करून एक सीन वेगळा असणार. मोठं झाल्यावर आमची सक्सेस झाल्यावर सक्सेसफुल झालं. स्वतःच्या पैशाने मी त्या दोघांनी घेणार. के स्वतःच्या पैशाने देणार. हायलाइट किया जाए इस पॉइंट को. लाग म्हणून मारायला ओढा चिट्ट्या वड्याची कुठली. तिसरं सांगत नाही का मी सध्या. तिसरा तर मेन महत्वाचा आहे कारण आयुष्यातले 2 मोठे पिलर झाल्यानंतर तिसरं कुणाचं नाव घेतील? आदित्य भोसले. ऑब्विसली माझी बायको. आपल्याला आत्ता नाव पाहिजे. माझी बायको हे उत्तर ग्राह्य धरलं जाणार आणि डायरेक्ट नाव घ्यायला लागणार. माझी बायको आहे तुमची वहिनी. पण मला हे सांगा, तुमच्या आयुष्यात आतापर्यंत सगळ्यात झालेली अशी एम्बॅरेसिंग गोष्ट कुठली आहे जसं मला लईच एम्बॅरेसिंग वाटली? एम्बॅरेसिंग तशी जेव्हा माझी बड्डेची पार्टी होती आणि मी ती रविराजला दिली, साहिलला, माझ्या खास मित्रांना साहिल आणि आदित्य भोसले. तेव्हा काय झालं की साहिलने माघार घेतली. हा बाबा तू मला बन्नाटोडला दिलायस खायला, ह्यावेळी तू देऊ नकोस, माझं मी भरतो टी तू आदित्य भोसलेचा आणि तुझं भर आणि चल बाबा पार्टीला. पहिल्यापासून रडाल तुम्ही का आता सायला पण खाला आहे, पाऊस बिऊस होता आणि दिवसभर वैतागलेलो कोळपं घालून आणि जरा रडगाणं कराल तो. तरी सायला माघार घेतला. म्हटलं सायला बाबा माझं मी घालतो, चल तू दोघंजण भरतो, दोघांना तरी भरचं, माझं मी घालतो. ती गोष्ट नाही, पुढचं ऐका. गोष्ट ती अशी जेव्हा मला कधी भारी वाटलं, जेव्हा आमचं जीवन झालं आणि शेवटच्या 30 रुपयासाठी आजार मला भरला माहिती आहे का? चला 30 रुपये मी भरतो माझ्या ट्विटर पडलं, तेव्हा मला चांगलं वाटलं. पण आजपर्यंत सगळी चांगली गोष्ट काय होता? एम्बॅरेसिंग गोष्ट पाहिजे होती आपल्याला, सगळ्यात खराब वाटणारी गोष्ट पाहिजे होती. उलटा काय सांगायला तुम्ही? एम्बॅरेसिंग मध्ये माहिती नाही रे. अजून एक लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. कुठली हॉबी आहे जे लोकांना माहित नाही पण तुमची हॉबी आहे ती तुम्हाला लय आवडते?
खरं लोकांना वाटते की तुम्ही तसं काय करत नसणार. हॉबी चांगली सवय किंवा आवड तुम्हाला एखादी गोष्ट करायची, पण ती जास्त जर पब्लिकली नाही आहे. कॅमेरामॅन असं करत आहेत. 3-4 वर्षानंतर स्वतःला कुठे बघता, काय करत असताना वाटतं?